लातूर औसा रस्त्यावर आपण आहोत। आपण जर पाहिलं तर एस-टी बस आणि स्कूल बस जे आहेत याचा अपघात झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। लातूरकडून निलंगाकडे निघालेली जी एस-टी बस होती ती या एस-टी बसनं रस्त्याच्या कडेला पार्क करण्यात आलेल्या 2 स्कूल बसला जोराची धडक दिलेली आहे। आपण पाहू शकतो या धडकेमध्ये स्कूल बसचं जे मोठं नुकसान झालेलं आहे। सुदैवानं या स्कूल बसमध्ये कोणतेही विद्यार्थी नव्हते आणि त्यामुळं मोठी हानी जी आहे ती टळलेली आहे। लातूर औसा रस्त्यावर जे इन्फो पार्क स्कूल आहे त्या स्कूलच्या या बसेस आहेत ज्या रस्त्याकडेला पार्क करण्यात आलेल्या होत्या आणि भरधाव वेगामध्ये लातूरकडून निलंगाकडे जाणारी जी बस आहे ती या स्कूल बसेसवर येऊन आदळली आणि मोठं नुकसान जे आहे ते बसेसचं झालेलं आहे। एस-टी बसेसमध्ये असलेले जे काही 10 ते 15 प्रवासी जे आहेत ते किरकोळ जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे। एस-टीचा जो चालक होता त्याचं जे नियंत्रण आहे सुटल्यामुळं हा अपघात घडलेला आहे। आपण पाहू शकतो एस-टी देखील जे आहे ते अपघातग्रस्त झालेली आपल्याला पाहायला मिळतं। मोठं नुकसान जे आहे ते एस-टीचं देखील झालेलं आहे। एकूणच स्कूल बस ज्या आहेत त्या औसा रस्त्यावर पार्क करण्यात आलेल्या होत्या आणि लातूरकडून निलंगाकडे ही बस निघालेली होती आणि भरधाव वेगामध्ये ही बस जी आहे ती स्कूल बसवर धडकलेली आहे आणि ज्यामध्ये 2 स्कूल बसचं मोठं नुकसान झालेलं आहे। सुदैवानं या दोन्ही स्कूल बसेसमध्ये विद्यार्थी नव्हते त्यामुळं हानी जी आहे ती टळलेली आहे। एकूणच एस-टी बसेसच्या चालकाचं जे नियंत्रण आहे ते सुटल्यामुळं रस्त्यापासून खूप दूर अंतरावर ही एस-टी बस जी आहे ती येऊन पडलेली आपल्याला पाहायला मिळतं। मोठं नुकसान जे आहे ते एस-टी बसचं झालेलं आहे आणि या अपघातामध्ये 10 ते 15 प्रवासी जे आहेत त्या एस-टी बसमध्ये असलेले ते किरकोळ जखमी झालेले आहेत। त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये सध्या लातूरमध्ये उपचार सुरू आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।